महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचा असेल अशी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी सत्ता स्थापनेच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आता जवळपास भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचाच असेल ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर सत्ता स्थापनेच्या हालचाली देखील आता सुरू झालेल्या आहे। सोमवारी शपथविधी होणार असल्याची माहिती देखील आपल्याला सूत्रांनी दिली आहे। तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चेतन, महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार हा भाजपचा आहे आणि सोमवारी भाजपचाच मुख्यमंत्री होणार या संदर्भात सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। निश्चितच शुभम, ज्यावेळी 2019 ची वेळ होती आणि भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नाव पुढे करण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी सरकार स्थापन झालं नाही आणि 2022 मध्ये ज्या प्रकारे राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी मात्र उपमुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस यांना राहण्याचे आदेश केंद्रातून दिलेले होते। मात्र आता एक हाती सत्ता महायुतीची आलेली आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर दोन्हीही मित्र पक्ष सोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हीही गटापैकी कुठलाही गट भाजप सोबत राहिला तरी सत्ता टिकवण्यामध्ये आता भाजपला यश मिळणार आहे। म्हणूनच 130 पेक्षा जास्त जागा सध्या भाजप आघाडी आणि विजय दिसत आहे आणि म्हणूनच राज्यातील नेतृत्व आहे त्यांकडून केंद्रीय नेतृत्वाला भाजपलाच मुख्यमंत्री कायम ठेवावं असा प्रस्ताव पाठवण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। या संदर्भातील बैठक आज रात्री दिल्ली या ठिकाणी होणार आहे। शुभम, अगदी चेतन, माहिती दिल्याप्रमाणे दिल्लीत आज महत्त्वाची बैठक आहे। आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब होईल का? निश्चितच नागपूर येथे विजयी जल्लोष केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत ते मध्यरात्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्हीही नेते असू शकतात आणि एकूणच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत ही बैठक झाल्यानंतर या संदर्भातील अधिकृत घोषणा आहे की येत्या 2 दिवसामध्ये केली जाऊ शकते। 25 तारखेला सत्ता स्थापनेसंदर्भातील हालचालीचा वेग आलेला आहे। 26 तारखेच्या आतमध्ये सत्ता स्थापन करावी लागणार आहे। ही टर्म आमदारांची संभर आहे, त्यामुळे येत्या 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरती एकंदरीत शिक्कामोर्तब होईल। मात्र तुर्तास तरी भाजपकडून या पदावरती आता दावा केला जातोय। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। मात्र राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि हा महाराष्ट्राचा महानिकाल महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा भारतीय जनता पक्षाचाच असेल अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली। अर्थातच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील शीर्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे पद कायम राहण्याची शक्यता आहे। आताची ही महत्त्वाची बातमी, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा भारतीय जनता पक्षामधीलच असेल, कारण भाजप हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।